नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच वेळेस आपल्यासमोर हा प्रश्न असतो की भाजी कुठली करायची। तर उन्हाळ्यात आपण आपल्या आहारात अशा गोष्टीचा समावेश करू शकतो जी शरीरासाठी सुद्धा चांगली असेल। तर अशीच एक भाजी आज मी करणार आहे, जिच्यात पाण्याचं प्रमाणही आहे आणि जिचा रोजच्या जेवणात आपण समावेशसुद्धा करतो। ती म्हणजे काकडी। अशी ही काकडीची भाजी चवीलाही छान लागते आणि बनतेही झटपट। यासाठी मी पाववाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। ती मी खरपूस अशी भाजून घेत आहे। थोडा सोनेरी रंग आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तिला गार होऊ देत आहे। या ठिकाणी 2 काकड्या मी घेतल्या आहेत, त्याची साल काढून घेत आहे। आता या ठिकाणी मी ही काकडी किसून घेत आहे। तर काकडी किसून झाली आहे। गार झालेली ही जी हरभरा डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात मी काढलेली आहे आणि तिला थोडीशी जाडसरच मी मिक्सरमधून काढून घेत आहे। तर अशा प्रकारे थोडं जाडसर पीठ मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालत आहे। अर्धा चमचा मोहरी फुटल्यानंतर या ठिकाणी मी पाव चमचा हिंग घालत आहे। थोडा कढीपत्ता आणि आता जी किसून घेतलेली काकडी आहे ती सुद्धा घालत आहे। ती परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं। तर गॅस हा लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता मी ती झाकून ठेवत आहे साधारण 3 ते 4 मिनटासाठी। गॅस हा लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर या ठिकाणी काकडी शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ। तर आता हे सगळं मिक्स करून घेत आहे। तर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जे हरभरा डाळीचं पीठ थोडंसं जाडसर मी काढून घेतलं होतं ते यामध्ये घालत आहे। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे साधारण 3 ते 4 मिनटासाठी मी झाकून ठेवत आहे। गॅस हा लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आता या ठिकाणी वरून थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे। तर खमंग चवीला छान लागणारी झटपट बनणारी अशी काकडीची भाजी तयार आहे। काकडी ही तशी घरामध्ये असतेच, त्यामुळे ही काकडीची भाजी आपण कधीही बनवू शकतो, जी चवीला तर छान लागतेच आणि बनतेही झटपट। तर जरूर करून बघा अशी ही खमंग चवीला छान लागणारी काकडीची भाजी। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।